घरातल्या गोष्टी म्हणा काय, तर ते म्हणजे असं अगदी म्हणजे खूपच सांगू नये कोणाला. बरं, एकदम छान. आपल्या आपल्या हो ना, मनातच झाकली मूठ 1.25 लाखाची. 1.25 लाखाची. तर आणि काय असतील ना चांगले वाईट विचार, तर ते शक्यतो काढून टाकण्याचे प्रयत्न करायचे. दररोज सकाळी आंघोळ वगैरे केली, व्यायाम केला की नंतर मग चहा घेते कमी साखरेचा. मला डायबेटीस आहे, शुगर आहे. आणि ते झालं की पहाटे 4ला उठते, तिथे रात्रभर खिडक्या बिडक्या उघड्या, का तर वायुविजन झालं पाहिजे. रात्रीची हवा जी असते ती शुद्ध असते. हो बरोबर. मग ते वायुविजन झालं पाहिजे म्हणून मग तिथे बसते, दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम ते करते, हात गारा फिरवते. हो, टंगड्या अशा वर खाली करते. हो, अरे वा. तर त्यामुळे म्हणजे माझा व्यायाम जर तुम्ही पाहिला ना तर तुम्ही करूच शकणार नाही. आज माझं 82 नाही ना, मी आज शिकायला येते तुमच्याकडे, येऊ का? आज माझं 82 वय चालू आहे. 22 एप्रिल 1943चा माझा जन्म आहे. अरे वा. आता मी बघा, तुम्ही मला विचारताय प्रश्न, पण मी पहिल्यापासून बसलेली कशी दिसते तुम्हाला? हो, एकदम मस्त ताट, माझ्यापेक्षा छान. तर मी अशी पोट काढून वगैरे नाही, कधीच नाही. कधी मी रोज बघते ना तुम्हाला. ताट बसायचं, पाठीचा काना ताट राहायला पाहिजे. आपले आचार विचार सगळे स्वच्छ आणि चांगले पाहिजे. दुसऱ्याबद्दल म्हणजे कोण कसं वागतं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. बरोबर. आपण कसं वागतो ते आपण आपलं ठरवायचं. चांगले विचार, चांगले आचार असले की सगळं चांगलं होतं. आणि देवाला म्हणायचं, मी साईबाबांची भक्त आहे. तुम्हाला सांगते, माझा साईबाबा प्रसन्न झालेले. म्हणजे मी तेव्हा काहीतरी 14-15 वर्षाची असेल, तर आमच्या आईच्या वाड्यात उंबराचं झाड होतं. मी साईबाबांची भक्त आहे, तर मी अशी दररोज साईबाबांची प्रार्थना वगैरे करते. माझे पाठ आहे, तोंडपाठ म्हणते. आणि असे उंबराच्या झाडाला दररोज पाणी घालायची, वाड्यात पूजा वगैरे करायची. आणि एकदा काय झालं, माझ्या वडिलांना दमा होता. माझ्या वडिलांना मध्यरात्री गुळाचा आणि सुंठीचा चहा लागायचा. तर आमच्या आईला बरं नव्हतं. तर वडील काय म्हटले, मीना तू उठती का ग, जरा मला चहा करते का? मी टणक्यान उठले आणि म्हटलं करते. तर त्यावेळेस काही गॅस नव्हते, तर देवडीत म्हणजे कोणाऱ्यात असा स्टोव ठेवलेला होता. आणि तो असा घेतला आणि आता खाली ठेवायचा चहा करायला. तर आमचं अर्धी भिंत अर्ध्या भागात अशी जाळी होती स्वयंपाकघराच्या, आणि मागे वाड्यात ते उंबराचं झाड. आणि काय झालं, अचानक त्या उंबराच्या झाडाच्या तिथं हजारो ट्यूबलाईटी लावा एवढा प्रकाश पडला, अख्खा वाडा दिसत होता. आणि उंबराच्या झाडाला सगळे साईबाबा ते हातात काळं भांडा घेऊन फेऱ्या मारत होते. अरे वा. ते फेऱ्या मारत होते.